नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या. तर पितरांची सेवा जी मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे ती तरी नक्कीच करायची आहे. प्लस आज मी तुम्हाला 2 मुख्य उपाय सांगणार आहे, ते सुद्धा करायचे आहेत. अगदी सोपे आहेत. तुम्हाला कुठं जायची गरज नाही, सगळ्या वस्तू घरी अवेलेबल आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, जनरली अमावस्या, पौर्णिमेला पण असतो, पण अमावस्येला जास्त ना घरातल्या कुठल्याही समजा असं नाही की पर्टिक्युलर माणसावरती, पण एक एक माणूस असा असतो की जनरली त्यांना अमावस्येला त्रास होतो. किंवा बघा अमावस्येला खूप भांडणं करतात, खूप चिडचिड करतात, किंवा तो माणूस जेव्हा अमावस्या यायला लागते 1-2 दिवस अगोदर खूप चिडचिड करतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप भांडणं करतो. तर ती गोष्ट आपल्याला कायम लक्षात राहते. तर एक तर आपण भांडणं करायला जायचं नाही आहे. समोरचा व्यक्ती कितीही भांडणं करण्याचा प्रयत्न करेल, आपण तो एक दिवस अमावस्येचे 1-2 दिवस आपण शांत राहायचं आहे. आणि बघा असल्याने काय होतं, घरातली नेगेटिव्हिटी आणि वाढते. वास्तू म्हणत असतो, त्यामुळं सारखं त्याच गोष्टी घडत असतात. किंवा मुलं असतात त्यांनाही अमावस्येला त्रास होतो, किंवा दृष्ट लागत असते सारखी, तेही कटकट करतात, तेही रडतात. तर जेव्हा जेव्हा अमावस्या पौर्णिमा येते ना, तेव्हा तुम्ही बघा की ह्या माणसांचं ना बिहेवियर बदलतं. म्हणजे असं नाही की सगळं चांगलं चाललेलं असं, पण ना त्यांना असं काहीतरी होतं की छोट्या गोष्टीवरून इतकं मोठं त्याचं भांडण होतं, आणि ते बरोबर त्या 1 दिवसा अगोदर किंवा 2 दिवसा अगोदर ना हळूहळू व्हायला लागतं. तुम्ही ऑब्झर्व करा. तर त्याच्यामुळं काय करायचं आहे, एक तर पितरांची सेवा तरी आहेच, प्लस अमावस्येच्या दिवशी ज्या लोकांना हा त्रास असेल ना त्यांची दृष्ट तुम्हाला काढून टाकायची आहे. प्लस तुम्हाला उंबऱ्यावरती कापूर जाळायचा आहे. आता बघा, एरवी आपण कापूर जाळतोच. मी हा उपाय मागंही सांगितलेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक छोटं निरांजन घेऊ शकता. खाली ताटली ठेवा, नुसतं निरांजन ठेवू नका. आणि तुम्हाला भीमसेनी कापराची एक तुम्हाला वडी घ्यायची आहे, किंवा 2 वड्या घ्या. जर छोट्या असेल तर 2 वड्या घ्या. इथं मी हा बघा, हा मंगलमचा 100% प्युअर भीमसेनी कापूर हा मी फ्लिपकार्टमधून मागवला आहे. कारण मी इथं जेव्हा गेले तेव्हा मला त्याचा वास आवडला नाही जो मी इथं कापूर बघितला, पण हा मला फ्लिपकार्टवरती खूप सुंदर मिळाला. मंगलमचं चांगला आहे, तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमच्याकडं जर भीमसेनी कापूर नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही जे नॉर्मल जे आपल्या कापराच्या वड्या असतात तर त्याही तुम्ही यूज करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला शेणाची गौरी घालायची आहे. बघा म्हणजे जे आपण कावडन केक ज्याला आपण म्हणतो, किंवा उपले ज्याला म्हणतो शेणाचे, किंवा आपल्याकडे गौरी म्हणतात, शेणाची गौरी म्हणतात. म्हणजे आपण हवनाला जी घालतो ज्या असतात, ते तुम्हाला एक मोठी सर्कलमध्ये ती तुम्हाला मिळते, त्यातला एक छोटासा तुकडा काढायचा आहे, तो घालायचा आहे. आणि तुम्ही हे 2 चाळलं तरीही चालेल, किंवा त्याच्यावरती थोडंसं गाईचं तूप घातलं, अगदी थोडं चिमटीभर, तर ते तुम्हाला घालायचं आहे. त्यांनी खूप फरक पडतो. हा दर अमावस्येला तुम्ही करून बघा. आणि दुसरा उपाय म्हणजे बघा, असं म्हणतात की नेगेटिव्हिटी मेन जी येते ती म्हणजे मेन आपल्या मेन डोअरमधून येते आणि आपल्या टॉयलेट्समधून येते. म्हणून कायम आपले सगळे आई वडील, आजी आजोबा सांगतात की बाथरूमचं दार बंद करा, सारखं उघडं नका ठेवू, टॉयलेट सीट व्यवस्थित कमोडचं झाकून ठेवा. तर तुम्हाला काय करायचं आहे, मीठ तुम्हाला घ्यायचं आहे, खडा मीठ. आता मी जे आधी दाखवलं ते बघितलं तुम्ही, ते माझं पूर्वीचं मीठ होतं, त्याच्यामध्ये कसं लाल लाल पिवळं पडलेलं. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, काचेचा बोल घ्यायचा आहे. तुम्ही काचेचा छोटा बोल, जुना कुठलाही तुमच्याकडं असेल तरी चालेल. हा आता माझा जो आहे तो मेन काचेचा बोल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खडे मीठ घालायचं आहे, किंवा तुम्ही जे नॉर्मल सेंधव मीठ येतं तेही घातलं तरीही चालेल. तर इथं पांढरं शुभ्र तुम्हाला मीठ घालायचं आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला तुरटी मिळाली, म्हणजे इथं फिटकरी पण म्हणतात, ॲलम पण म्हणतात. इकडे कर्नाटकामध्ये तुम्हाला तुरटी द्या म्हटलं तर त्यांना माहीत नाही, पण त्यांना फिटकरी किंवा ॲलम जर सांगितलं तर ते देतात. ऑब्व्हियसली इथं कन्नड असल्यामुळे तुरटी हा शब्द माहिती नाही आहे, पण इथं हा मी ॲलमचा जो मोठा तुकडा आहे, म्हणजे तुरटीचा मोठा तुकडा तो आणते. त्याच्यातलं अगदी थोडासा काढून या मीठमध्ये मिक्स करायचा. आणि सॉरी, त्याच्यानंतर तुम्हाला 5 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा व्यवस्थित घ्या पूर्ण,
वर पासून ती पूर्ण अख्खी पाहिजे, फूल व्यवस्थित पाहिजे, तर 5च लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्या टोचायच्या आहेत किंवा ठेवायच्या आहेत आणि ते बाऊल तुम्हाला तुमच्या वॉशरूममध्ये नेऊन ठेवायचं आहे. आता बघा, तुमचं जर वॉशरूम आणि टॉयलेट जर वेगवेगळं असेल तर तुम्ही 2 वेगवेगळे बाउल्स करा. आमचं एकच आहे इथं. सो आता बघा, इथं ना मी सिंकच्या बाजूला मी एक छोटंसं शोचं झाड ठेवलं आहे, कारण तर त्याच्या पाठीमागे मी हा बाउल ठेवते. म्हणजे समजा कोणी जरी आलं, ॲक्च्युली ह्या बेडरूममध्ये कोण जास्त येत नाही, पण मी दुसऱ्या वॉशरूममध्ये पण असंच ठेवलं, एक छोटंसं झाड ठेवलं आणि त्याच्या पाठीमागं इथं जर तुम्ही बघायला गेलात तर लिटरली तुम्हाला वाटत नाही की त्याच्या पाठीमागे हे आहे. तुम्ही इथं तुमचे जे ब्रशेस आहेत त्याच्या पाठीमागं पण ठेवतात, पण मी जनरली असं प्रिफर करते, म्हणजे लोकांची नजर त्याच्यावरती पडत नाही आणि ते आपलं काम करत राहतं. आणि तुम्हाला हे दर अमावस्येला, अमावस्या टू अमावस्या असं दर अमावस्येला तुम्हाला हे बदलायचं आहे. तर हे नक्की करा. या दोन्ही गोष्टींनी जितकी निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक ऊर्जा जी असेल आणि जे आपल्या घरी कटकट भांडणं होतात त्यामुळे सुद्धा वास्तूवरती खूप परिणाम होतो. तर हे सगळे नेगेटिव्हिटी काढून एक सकारात्मक ऊर्जा तयार करण्यासाठी खूप मदत होते. ह्या गोष्टी, 2 गोष्टी तुम्ही उद्यापासून नक्की करा. तुम्हाला याचा नक्की फरक पडेल आणि जी कटकट भांडणं जी होतात तीही नक्की कमी होईल. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.